गाइज, अस्सलाम वालेकुम. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी बनवणार आहे सोजीचे सांदन. तिच्यासाठी मी हे 2 नारळाचा दूध घेतलो आहे बेस घट्टा, आणि ही 1 किलो सोजी आहे बारीक, आणि ही अर्धा किलो साखर आहे, 2 कवटा इलायची पावडर आणि खमीर. चला रेसिपी सुरू करूया. ह्या सगळ्यात पहिले मी खोय बनवायला घेतली आहे. टोपातला मी माझ्या हिशोबाने दूध ठेवला होता गरम करत, आणि 1 चिमसो आहे ना सोजी टाकली आहे मी, आणि तिने टेस्टच्या हिशोबातला मीठ टाकलो आहे. आणि बिना हात थोपवना तिला बस घोटतच राहायचं आहे, आणि नाही घोटले होते मग तिला गुट्टे धरतील तेव्हा चिमचो कंपल्सरी हलवतच राहा. जैसे जैसे आपण घोटत रहे ना तैसा तैसा आहिस्ता ती एकदम गाढ़ी आणि घट होते है ना, एकदम घट्टी होते, एकदम पेजी सारखी. आणि ह्या माझी खोय बनवून रेडी झालेली आहे. आता मी तिला 10 मिनटं आहे ना ढाकण मारून ठेवीन. उघडा जर ठेवला तरी पण ते गुट्टे गुट्टे धरतीलच, तेव्हा मी ढाकण मारून ठेवीन. 10 मिनटाच्या बाद आहे ना खोलून बघीन मी. आणि ह्या 10 मिनटाच्या बाद आहे ना खोय माझी अशी बनवून ही रेडी झालेली आहे. खोय अशी बनवून रेडी झाली ना का तिनवर थाली मारून ठेवा, नाही ते मग अशी थंडी हवा गेली ना तिनातला का मग असे गुट्टे गुट्टे धरतात. खूप जणांची फरमाईश होती की सोजीची सांडण्याची रेसिपी टाका, ती घ्या खास तुमच्यासाठी सोजीची सांडण्याची रेसिपी. ज्यांना शुगर आहे ना ते पण खाऊ शकते आहेत, विदाउट शुगर, विदाउट साखर टाकून अशी खाऊ शकते. आणि ह्या खोय आमची आहे ना एक परातातला काढून घेतल्या होत्या थंड होईसाठी बेगून, आणि खोय मीडियमच थंड झाली होती, एकदम काही गरम नाही होती. आणि तिनातला आम्ही टाकलं सगळ्यात पहिले 2 कवटा, आणि मग इलायची पावडर, आणि हो थोडंसं खमीर. आणि हो खमीर आहे ना थोडंसं तिने दुधातला असं फुगत ठेवला नव्हता. म्हणजे ह्या पीठ आहे ना माझी बहिणीच लावते, मी शूट करायला बसला होता. तिचं असं म्हणणं आहे की दुधातला फुगत ठेवल्यावर ना खमीर ते पटकन असं मेल्ट होते, मतलब तिचे गुट्टे गुट्टे असतात ना ते पुरे सुटतात. आणि आता ह्या सगळ्यात पहिले जाईल साखर. यात ठेवा 1 किलो सांदन जर सोजीचे बनवले होते तिला अर्धा किलो साखर परफेक्ट लागते, आणि अर्धा किलो जर सोजीचे सांदन बनवल्या ते तिला पाव किलो साखर परफेक्टली लागते. आणि ह्या जाईल डबल आपली सोजी, सगळी सोजी टाकायची आहे. तुम्हाला जर वाटला ना ते खोय बनवताना सोजी टाका, नाही ते माझं चावलाचं कण असते ना आपण सांदन बनवता तो चावलाचं कण पण चालेल, जरूर नाही की सोजी हवी आहे अशी खोय बनवायला. आणि ह्या मग जाईल नारळाचा दूध. 2 नारळ आम्ही घेतले होते बेस मोठे मोठे, तुम्ही पण मोठे मोठे घ्या. जर बारके घेतल्या ते 3 घ्या, का की नारळावरती डिपेंड आहे सोजीची हलवा, आणि नारळाच्या दुधानेच ती अलहमदुल्ला टेस्ट लागतात. तेव्हा दूध आहे ना गारा घ्या, खोयला पण आणि पीठ जेव्हा आपण पीठ लावतो तिनला पण. मी आहे ना ह्या 2 तराची सांडणं बनवणार आहे. सगळ्यात पहिले जो माझं छोटंसं इडलीचं सांदन आहे ना त्यात मी छोटे छोटे बनवणार आहे इडली सांदन. आणि मग शिनी जे माझं रेग्युलरचं जो साचो आहे मोठ्या हिनात सांदन बनवता तिनात बनवीन मी. तिनात कसे बनवीन, कलरिंग बनवीन, का की मला ना कलरिंग खायची खूप शौक आहे, तेव्हा मी आज कलरिंग सांडणं बनवीन. मीठ आहे ना तुम्ही तुमच्या अंदाजावर टाका. आम्ही खोय बनवताना पण मीठ टाकले होते, आणि पीठ लावताना पण ह्या मीठ टाकता हो आम्ही, का की अलनी होता म्हणून.
चला आता हे आमचा पीठ लावून जाईल आहे. आता आम्ही एक परात अशी करून बेस असा मोठ्या आणि वंड्या टोपातला ठेवू, का की पीठ आहे ना परफेक्ट एकदम पुरा वरती यायला हवा आहे. पीठ आपला खालती बैसेला नाही हवा आहे. तेव्हा पीठ जेव्हा पण लावाल तेव्हा बेस वंड्या बासनात लावा, म्हणजे पीठ पुरा परफेक्टली आहे ना पुरा वरती यायला हवा आहे. चला आता आमचा हे पीठ लावून झाला आहे. आता आम्ही हे ना तिला पुरे 4 ते 5 घंटे फुगत ठेवले होते वैसा, आणि हा आमचा 5 ते 6 घंट्याने आहे ना पीठ आयला होता परफेक्ट एकदम है ना, पुरा परफेक्ट एकदम डन झाला आहे आमचा पीठ येऊन. आणि ह्यो माझो छोटीसो इडली सान्नाचो साचो आहे. तिनातला मी पहिले बनवीन, का की मला छोटे छोटे बनवायचे होते. आमच्या इना तैसा आहे की इडली सान्ना बोलल्याच्या बाद सोजीची सान्ना ते ठीक आहे, पण इडली सान्ना बोलल्यावर आम्ही सोजीच्या सान्नाला इडली सान्ना बोलतो. तेव्हा मी हे ना ह्या इडलीच्या साच्यातला असे छोटे छोटे बनवीन थोडे, म्हणजे एकच साचो काढीन बनवून. आणि बेस मी तिला धावून आहे ना पुसून तिला थोडा गोरा तेल लावता आहे सगळ्या वाट्यातला आहे, ताकी चिपकेला नाही पाहिजेत. एकदाच लावीन मी, दुसऱ्याने जर बनवून टाकले ना ते नाही टाकणार. हलका हलका बेस असा तेल लावीन मी तिला. तुम्ही पण बनवल्यावर ते नक्की लावा, चिपकणार नाही. चला आता एक एक आपल्या अंदाजनी एक एक चिमचो एक एक वाट्यातला टाकायचो आहे. एक एक चिमचा टाका, का की ते वाटे आहेत ना इडली सान्नाचा जो साचो असते ना तिला वाटे असतात हे डीप करेला आतलं, ते मग छोटे छोटे असतात. तर एक एक चिम्मच टाकून बनवत जायचा. मग पैसा टाकले होते मग हे मोठे मोठे दिसतील सांदन इडलीला, तेव्हा छोटे छोटे हेनातला एक एक चिमचो टाकत जा. चला आता एक एक साच्यातला आहे ना एक एक ट्रे ठेवूया. आता त्यांच्यावरती ढाकण मारून आहे ना 15 ते 20 मिनटं शिजत ठेवायची, का की सोजीची सान्नं आहेत आणि पटकन सोजीची सान्नं आहेत ना पटकन शिजतात, डन होतात पटकन. तेव्हा जास्ती टाईम ठेवू नको. 15 ते 20 मिनटं ठीक आहे, भारी भारी जास्ती त्यांच्यावरती नको टाईम ठेवू. आणि ह्या माझे आहेत ना परफेक्ट एकदम सांदन फुगलेत पण आहेत आणि माशाला मोब बेसयले आहेत. आणि ह्या मी ठण झाल्यावर आहे ना आता तिला एक एक काढीन आणि मग मी तुम्हाला दाखवता. आहेत ना माशाला एकदम स्पंजी एकदम नरम. आणि ह्यामध्ये एकदम छोटूसे इडली सांदन बनवून रेडी झालेले आहेत. मस्त वाटतात ना छोटू छोटूसे. आणि ह्या मी गॅसवर मोठो साचो ठेवलो आहे मोठे सांदन बनवायसाठी. आणि ह्या सोजीचाच मटेरियल आहे सांदन बनवायचा. तिनातला फक्त मी फूड कलर टाकलो आहे. एक हिनात ग्रीन टाकलो आहे आणि दुसऱ्या हिनात पिंक टाकलो आहे. पिंक माझं फेवरेट आहे, तर मी थोडंसं पिंक कलर टाकलो आहे आणि ग्रीन आहे.
आणि थोडासा व्हाईटवाला आहे। हे 3 इंची आहेत ना। आज मी कलरिंग इडली ह्या सांदन बनवीन। सॉरी, इडली नाव आहे स्वतः तोंडात। हाय आम्ही आहेत ना सांदाचे वाटे घेतले आहेत, तिला बेस धुवून साफ करून आहे ना। आता मी तिनातला मीडियम आहे ना मटेरियल टाकीन, जास्ती मला पातळ या जारा नाही हवा आहे। पातळ बनवल्यावर ते सांदन वाट्यांना आहे ना असं चिपकते आणि जास्ती जाड टाकल्यावर ते मग असे शकून खायला लागल्यावर नका बेगून असे शकत नाही, तर मीडियम मी बनवीन। चला, हा माझे सांदन वाटे एकदम भरून रेडी झालेले आहेत आणि ही मॅजोल आहे ना साच्याची चालन आहे, तिनातला मी एक एक करून डालीन तिनला। आता एक एक करून आता मी त्या वाट्यातला डालून ठेवीन आणि हा माझे वाटे एकदम डालून झाले आहेत आणि पाण्याला पण बेस आवटलो आहे आपल्या। गॅस मी बारीक केलो आहे। जेव्हा ह्या साच्यात सांदन ठेवीन ना मी ही चालन, तेव्हा गॅस फास्ट करीन। चला, आता ढाकण मारून ठेवूया आणि 20 मिनिटाच्या बाद आता आपण खोलून बघू। आणि हाय माझी 20 मिनिटं झाली होती आणि हाय आम्ही साचो उघडून बघलो ढाकण, तेव्हा माझे माशाला परफेक्ट एकदम हे पण डन झाले सांदन। 15-20 मिनिटं असे ढाकण मारून ठेवल्यानं का सोजीचे सांदन परफेक्ट एकदम होतात, टाइम नाही लागत तिनला। चला, आता हाय मी एक एक काढून घेत आहे थंड होईसाठी। थंड झाले ना का मग मी एक एक काढून तुमच्या लोकांना दाखवता। चला, आता थंडे झाले आहेत माझे सांदन वाटे, आता मी एक एक करून तुमच्या लोकांना दाखवता। बस हलक्या हाताने गोल गोल अशी चिमची फिरवून अलगद काढायचे तिनला आणि तुम्ही बघू शकता माझे हे एकदम सांदन आहे ना परफेक्ट एकदम झाले आहेत, एकदम फुसफुशीत आणि मुलायम आहेत। दुसरा पण प्रोसेस तसाच करायचा आहे। चावलाच्या सांदनची रेसिपी माझी पहिल्याशी अपलोड आहे, तुम्ही लोकांनी जिद केले हाव की सोजीची सांना कशी बनवता त्यांची रेसिपी अपलोड करा, तेव्हा मला ही रेसिपी अपलोड करे झाली, नाही ते मी सोजीची सांना नाही बनवणार होता। तुमच्या लोकांचे कमेंट पण मोप येत होते की सोजीची सांना कशी बनवता तुम्ही तुमच्या कोकणी स्टाईलला। ती माझी कोकणी स्टाईल हीच आहे, इडली सांदन बनवायची। सॉरी, इडली सांदन नाव येते, सोजीची सांना बनवायची। मी अशी बनवता माझ्या कोकणी स्टाईलला। आणि माझा व्हिडिओ पसंत आलो ना ते नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नक्की ही सोजीची सांना बनवून ट्राय करा आणि मग मला कमेंटला सांगा की कशी झाली होती कशी नाही ती। नेक्स्ट प्रोसेस पण तसाच करायचा। इडली सांनाच्या साच्यांना जे आहेत ना ती धवेची आहेत, कलरिंग बनवल्यावर ते धवून मग दुसरे असे कलरिंग टाकायचे आहेत। इन्शाल्लाह मोप जणांचे तुमच्या लोकांचे कमेंट आले आहेत की आज आम्हाला ही रेसिपी हवी आहे, आज आम्हाला ती रेसिपी हवी आहे, ते नक्कीच मी मोप बेगून आहे ना अपलोड करत जाईन व्हिडिओ। हालाकी माझा व्हिडिओ आहे ना तर कुकिंगचा नाही आहे, पीपल व्लॉग आहे, तरी पण मी ना व्लॉग पण बनवत जाईन आणि रेसिपीचे पण व्हिडिओ अपलोड करत जाईन। ती तुमची रेसिपी आहे ना कोणचे काय आले ते मी स्क्रीनशॉट मारून ठेवलो आहेत, नक्की मी रेसिपी तुमच्या संगत ती शेअर करत जाईन आणि दाखवीन तुम्हाला। आणि ह्या सगळ्यात लास्ट मी सफेदवाले बनवले होते, परफेक्टली आहेत ना माझे सांदन माशाला मोप बेस आले आहेत। तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पसंत आलो ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। ही आवडी माझी सांना बनवून झाली आहेत, आता ती 4 दिवस शकून खायची आहेत। या सांदन खायला माझा व्हिडिओ पसंत आलो ते नक्की लाईक करा। अल्लाह हाफिज।